तुमचं बाळ झोपत नाही आहे, चिडचिड करतं आणि बाळाचं वेटही वाढत नाही आहे, तर त्यास ही माहिती आजची तुमच्यासाठी. हॅलो मम्मीज, तर आजचा आपला टॉपिक आहे मालिश. बाळाची मालिश का गरजेची आहे आणि ते दिवसात किती वेळा केलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य तेल कोणतं, हा प्रश्न सगळ्याच पॅरेंट्सचा असतो. त्यासाठी मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुमच्यासाठी काही थोड्याशा टिप्स आणल्यात, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फर्स्ट तुम्हाला तुमच्या बाळासाठी दिवसातून 2 वेळेस मालिश करायची आहे. मालिश केल्याने काय होते, तर बाळ रिलॅक्स होते, बाळाची हाडं मजबूत होतात आणि बाळ शांत झोपी जातं. तर मॉर्निंगला तुम्हाला बाळाला मालिश केल्यानंतर अर्ध्या घंट्यानं आंघोळ घालायची आहे आणि नाईटला तुम्हाला आंघोळ घालायची गरज नाही आहे. लाईटली तुम्ही मालिश करू शकता, त्यामुळे बाळ शांत झोपेल, बाळाला अनकम्फर्टेबल फील होणार नाही आणि बाळ रिलॅक्स होईल. तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे की मी माझ्या मुलासाठी दोन्ही मुलासाठी जे तेल वापरले तेच रिकमेंड करणार आहे मी तुमच्यासाठी. डांबरलाल तेल, ह्या तेलामुळे कसं आहे, बाळ चिडचिड करत नाही, बाळ आणि असं मिथ्य नाही आहे गाईस की हे गरम असतं. काही जण म्हणतात डांबरलाल तेल गरम असतं, बाळाला वापरू नये, पण तसं काहीच नाही गाईस. हे जडीबुटी असल्यामुळे यांचा कलर लाल असतो फक्त, दॅट्स इट. तुम्ही हे तेल तुमच्या बाळासाठी वापरू शकता. आणि मालिश केल्यानं कसं होतं, बाळाचे स्नायू रिलॅक्स होतात आणि त्याला चांगली झोप लागण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळ चांगल्या प्रकारे फीड करू शकतं, चांगल्या प्रकारे त्याचं वेट गेन होऊ शकतं. त्यासाठी बाळाची झोप महत्त्वाची आहे आणि या मालिशमुळे काय होतं, तर बाळाला चांगली झोप येते. तर अशाच माहितीसाठी मला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.